तुमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये काही विद्यार्थी असे असतील की जे टॉपर म्हणून ओळखले जातात, बुद्धिमान, हुशार. आणि काही विद्यार्थी असे सुद्धा असतील की जे सामान्य, अतिसामान्य किंवा अगदी बुद्धूसुद्धा समजले जातात. आता असं असण्याचं कारण काय आणि हे कशावरून ठरतं? तर हे ठरतं मार्कांच्या पर्सेंटेजवरती आणि ते ज्या ॲक्टिव्हिटी करतात त्याच्यावर ते ठरतं. पण खरंच असं असतं का की काही मुलांना खूप चांगल्या क्वालिटीचा मेंदू मिळालेला असतो आणि काही मुलांना अगदीच सामान्य मेंदू मिळालेला असतो, अतिसामान्य मेंदू मिळालेला असतो, असं असतं? नाही. संशोधकांनी याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला प्रत्येकाला जन्मतः सारखाच मेंदू मिळालेला असतो आणि तो कोरा असतो, एम्प्टी असतो. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय टाकतात, कसं टाकतात, किती टाकतात, ह्याच्यावरती तुम्ही टॉपर होणार की सामान्य विद्यार्थी होणार हे ठरवलं जातं. मग आता जर असं असेल की आपल्या सगळ्यांना चांगला मेंदू मिळतो किंवा एकाच क्वालिटीचा मेंदू मिळतो, तर असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे काही टॉपर होतात आणि काही सामान्य होतात? आपण त्यांना सामान्य म्हणूया. तर याच्या मागे कारण असं लक्षात आलेलं आहे की तुम्ही तुमच्या मेंदूचा उपयोग किती नियमितपणे करतात त्यावर सगळं अवलंबून आहे. तुमच्या अभ्यासामध्ये नियमितता किती आहे ह्याच्यावरती खूप सगळ्या गोष्टी ठरत असतात. आता समजा तुमचा मेंदू तुम्ही कुठे वापरतात? वाचत असताना, लिहित असताना, लक्षात ठेवताना, आठवताना, यावेळेस तुम्ही तुमचा मेंदू वापरत असतात. आता हे काम मेंदूचं तुम्ही करत असताना जर त्याच्यामध्ये 15 दिवसाची गॅप पडली, बघा फक्त 15 दिवसाची गॅप पडली, तर तुमच्या मेंदूची 25% जी काही कॅपॅसिटी असेल, एनर्जी असेल किंवा क्षमता असेल ती कमी होते आणि पुढच्या प्रत्येक 15 दिवसाला ती 25% कमी होते. म्हणजेच 60 दिवसामध्ये तुमच्या मेंदूची अभ्यास करण्याची कॅपॅसिटी जवळजवळ संपलेली असते. म्हणजे काय होतं की तुम्ही वाचायला लागलात की तुम्हाला कंटाळा येतो, तुम्हाला झोप येते, तुम्ही काय वाचताय ते तुम्हाला लवकर समजत नाही आणि तुम्हाला ते आठवायला सुद्धा खूप त्रास होतो. त्याचप्रमाणे लिखाणाच्या बाबतीत तुमच्या लिखाणाचा स्पीड कमी होतो, तुमच्या लिखाणामध्ये चुका व्हायला लागतात, सिली मिस्टेक होतात आणि जे तुम्ही लिहिलं आहे ते तुमच्या लक्षात राहत नाही. त्याचप्रमाणे तुमची स्मरणशक्ती ती सुद्धा कमी कमी व्हायला लागते आणि मग याचे सगळे परिणाम तुम्हाला तुमच्या परीक्षेमधल्या मार्कांमध्ये दिसतात. आता समजा तुम्ही कंटिन्युटीने अभ्यास केला, अभ्यासामध्ये सातत्य, नियमितता ठेवली, तर काय होतं बघा, तुमचा वाचनाचा स्पीड वाढत जातो. जे वाचलं ते चांगल्या प्रकारे लक्षात राहायला लागतं आणि चांगल्या प्रकारे आठवतं. मग काय होतं, तुमचे परीक्षेमधले पर्सेंटेज वाढतात मार्कांचे. त्याचप्रमाणे तुम्ही लिखाणामध्ये जर समजा नियमितता आणली तर लिहिण्याचा स्पीड वाढतो. लिहिण्याचा स्पीड वाढला
की तुम्ही पूर्ण प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर सोडवू शकतात. तुमचा कुठलाही प्रश्न अनॲन्सर्ड राहत नाही. चुका कमी झाल्यामुळे तुमचं मार्कांचं पर्सेंटेज वाढतं. आणि मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे टॉपर विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, ते यासाठी टॉपर नाही आहेत, यासाठी हुशार नाही आहेत की त्यांना जन्मतः चांगला मेंदू मिळालेला आहे. तर ते टॉपर याच्यासाठी आहेत, ते हुशार यासाठी आहेत की त्यांच्या अभ्यासात त्यांनी कंटिन्युटी ठेवलेली असते. आणि ही कंटिन्युटी ठेवणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं काम आहे. आता माझ्याकडे बऱ्याच वेळा स्टडी काउन्सिलिंगसाठी जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की अरेच्या ह्या मुलाने 15 दिवसात काही अभ्यासच केलेला नाही आहे. ह्या मुलाने गेल्या 20-25 दिवसात काहीच पुस्तकसुद्धा उघडलेलं नाही आहे. त्याच्या सगळ्या अभ्यासाच्या समस्या, परीक्षेच्या समस्या सुरू झालेल्या असतात. आणि मग अशी मुलं जी आहेत, जर वेळीच पालकांनी लक्ष दिलं नाही तर शाळेमधून, कॉलेजमधून ड्रॉपआउट होतात. ते अर्धवट शिक्षण सोडून देतात, हायर स्टडी करू शकत नाहीत. आणि मग काय होतं तुम्हाला माहिती आहे. तर आता ही पालकांची फार मोठी जबाबदारी आहे की आपला मुलगा अभ्यासामध्ये नियमितता ठेवतो आहे किंवा नाही. 3 दिवसाच्या वर जर त्याने अभ्यास केला नाही तर समजायचं इट्स अ सिरियस थिंग. आणि ताबडतोब त्याबद्दल ॲक्शन त्यांनी घेतल्या पाहिजे. आता अभ्यासात नियमितता कशी आणायची, त्यासाठी सेल्फ स्टडी खूप आवश्यक आहे. पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी सेल्फ स्टडी करून अभ्यासात नियमितता कशी आणायची ते सांगणार आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अजिबात पुढचे व्हिडिओज चुकवू नका. आणि हो, तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना, ज्यांना ज्यांना अभ्यासमध्ये कंटिन्युटीची आवश्यकता आहे त्यांना तुम्ही हा आणि याच्या पुढचे व्हिडिओ शेअर करा, फॉरवर्ड करा. आणि हो, तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन ठेवा. ओके, तर आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबू, पण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.